जयराज ठाकूर मी भूमून आलेलो आहे। 150 किलोमीटर या अंतर कापून मी सकाळी 7 ला निघून इथं आलेलो आहे। माझी मुलगी त्या स्टेनोग्राफर कोर्सला आहे। मागच्या 1.5 वर्षापासून हे जे परीक्षेचा नवीन जे उपक्रम चालू करतोय शासन हे काही कामाचा नाही। त्याचं कारण काय की तेवढं नेटवर्क आपलं भारताचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं किंवा या सोलापूरचं चांगलं नसणार आहे। जे ऑफलाईन आधी होत होतं, एक माणूस येऊन जे बोलत होता ते योग्य होतं आणि त्याच्यामुळे काय झालं, आता ही जी मुलांची मागच्या वेळेस तुम्ही परीक्षा घेतली त्या परीक्षेत एक साऊंड आणून ठेवला, ते मागच्याने ऐकलंय नाही येत ही कुणालाच माहिती नाहीये। ह्याच्यातलेच काही नापास झालेली सर्व पोरं तेच पोरं आहेत की जी मागच्या परीक्षेची तुमची इच्छित बसून जी तुम्ही निर्णय घेतलेले आहेत ते एकदम खालच्या पातळीवर तो निर्णय चालत नाही। ऑफलाईन व्हावी, ह्या पोरांना न्याय मिळावा, ही परीक्षा वेळोवेळी पुढे ढकलल्या चालली, नापास करायला लागलेत। ह्याच्यामुळे वेगवेगळ्या नोकरीच्या संध्या मुलांच्या चुकायला लागल्यात, ह्याच्यात यशभर मुलं व्हायला लागलेत। कुठे जावं कुठे पळावं, आत्महत्या करायचा मुलांना वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे शासनाला आमच्या पालकाकडून, मुलांच्या पालकाकडून मी बोलतोय, शासनाने योग्य ती दखल घेऊन की ऑफलाईन करावं, पहिल्यासारखंच असावं हेच माझं म्हणणं आहे। आणि ह्याच्यावर शासनाने 100% विचार करून हे काहीही करून ऑफलाईन जे तुम्ही म्हणताय नीट सीट अमुक परीक्षा तमुक परीक्षा इंटरनेट नेटवर्क होतात, यात 100-500 पोरांच्या परीक्षा जर लगेच सर्व्हर डाऊन हे ते म्हणल्यानंतर मग कशाला घेताय तुम्ही ही परीक्षा? ऑफलाईनच असू द्या, पण ह्या गोंधळात मुलांचं आयुष्य बर्बाद करू नका ही माझी शासनाला विनंती आहे। माझं नाव बोंदर उर्मिला आहे, मी बार्शीवरून आले। आम्ही गेल्या वर्षी जुलैमध्ये पण परीक्षा दिली 100ची स्टेनोची आणि आता पण आले, पण सकाळपासून 60 वाल्यांच्या 80 वाल्यांच्या परीक्षा झालेल्याच नाहीत। गेल्या वेळेस मोबाईलवर होतं डिक्टेशन, आम्हाला आवाज कमी आल्यामुळे आमचं निकाल आलेलाच नाही। 100% पैकी फक्त 8% निकाल लागलेला गेल्या वेळेस आणि आता पण अजून सकाळपासून चाललंय, आम्ही सकाळपासून थांबलेले तिथं। आणि काही मुली तर 5 वाजता पहाटे 5 वाजता आज सकाळी 8शी पण पेपर झालेले नाहीत आणि अजून पण आज वुमन्स कॉलेजला आमचं वुमन्स कॉलेजला नंबर आलेला आहे आणि आता 12:30 पेपर आहे, पण 80चे आणि 700 सकाळचेच पेपर झालेले नाहीत। सुजाता माळी, मी बार्शीवरून आली आहे। गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टेनो 60ची परीक्षा झालेली, मध्ये घेतलेले फॉर्म ते काही सबमिट झाले नाहीत आमचे रिपीटरचे आणि आता एक्झाम आहेत तर सकाळी आम्ही 5 वाजता घर सोडलेलं आहे सर। तिथून आलो, इथं मुलं घरी आहेत माझी 2 मुलं, ते सांगतात की इथं चालूच होत नाही, ऑल महाराष्ट्रात प्रॉब्लेम आहे, आम्ही काही करू शकत नाही। 5 वाजेपर्यंत थांबा, तिथेही आम्ही गॅरंटी देत नाही की 5 वाजता तुमची एक्झाम होईल। मग आम्ही जायचं कधी बार्शीला? नोकरीच्या संधी हुकल्या, सगळे संधी हुकले आमची। आता आम्ही 36 वय झालं आमचं, कधी आम्ही ट्राय कधी करायचं? नुकसान। आणि इथं ऑनलाईन तुम्ही एक्झाम ठेवली, तुम्ही ऑफलाईन होती ती का बंद केली? ऑफलाईन असती तर आम्ही आतापर्यंत घरी पोहोचलो असतो। आता केंद्र प्रमुखांना तुम्ही भेटलात? हो भेटलो की, तिथं त्यांना ते म्हणतात होईल परीक्षा, तुम्ही 5 वाजेपर्यंत थांबा। आम्ही सकाळी 5 वाजता आलेलो, आम्ही तोपर्यंत थांबायचं का संध्याकाळी 5 वाजेपर्यंत? इथं असा प्रॉब्लेम आहे का इतर सेंटरला पण आहे? ते म्हणतात सगळे ऑल महाराष्ट्रामध्येच प्रॉब्लेम आहे। निकिता महेश माने, आज मी माझ्या 1.5 वर्षाच्या मुलाला सोडून आले, आई वडील दोघांना घेऊन आले, पण असं पेपरचा प्रॉब्लेम येत आहे आणि मागच्या वेळेस पण आम्हाला साऊंड सिस्टीम व्यवस्थित आली नव्हती, ऑफलाईन घेतले होते पेपर। आज काय अडचण आहे? आज काही लॉग इनच झालं नाही, आमचं काहीच लॉग इन झालं नाही, पण व्हायला पाहिजे होतं। मी एवढं छोटं बाळ हे सगळं सोडून आले होते, आम्ही सकाळी व्हायला पाहिजे होतं लॉग इन। हा, मग हे शिक्षण परिषद सगळी जबाबदार आहे याला, म्हणजे तुम्ही टाइमशीर सांगितलं आणि त्या टायमाला पेपर नाही होत, मग आम्ही सगळं घरचं सगळं आहे असं स्टॉप करून येतात ना। आणि परगावचे विद्यार्थी, आम्ही बार्शीवरून आलो, बार्शीवरून सोलापूर आहे, पण दुसरीकडनं विद्यार्थी येतात, ह्यांचा पण विचार केला पाहिजे। आता तुमची काय मागणी आहे? आता जर पेपर घेतला तर त्यांनी ऑफलाईन घ्यायला पाहिजे पहिल्या पद्धतीप्रमाणे, कारण ऑनलाईन सिस्टीमला खूप प्रॉब्लेम येत आहे, म्हणून आता घेताना त्यांनी ऑफलाईन पेपर घ्यायला पाहिजे। तर माने ताकडे आणि पहाटे 5 वाजता आलो इथं मुलीला घेऊन। आता हेल्पाडे ही परीक्षाचं होत नाही, पैसे भरणं एवढं सोपं नाही। इथं यायचं म्हणलं की आई बाप, कुठून आलात? मी बार्शी पासून 25 किलोमीटर आलो, बार्शीच्या पलीकडून परांडाहून। आणि असंच हेल्पाडे व्हायचं म्हणलं, बरं फी भरायची म्हणलं तर तकलीफ किती होती। आता यांचा खेळ होतो, पैसे यांना कचकावून मिळतात, संस्थेला पैसे मिळतात, आम्ही काय करायचं? आणायचं कुठनं पैसे? आज लोकांचं उसनं पैसे घेऊन मी इकडे आलो सोलापूरला।
हा 12:30 वाजता एक्झाम होती सर. ते पण सर्व्हर डाऊनच आहे म्हणालेत. वरती अधिकाऱ्याला सरांनी फोन लागल्यानंतर त्यांनी पण माहित नाही म्हणालेत. असं उत्तर देणं चुकीचं आहे अधिकारी लोकांचं. आणि इथं जेवढे विद्यार्थी दिसत आहेत तुम्हाला ते सगळं तिसऱ्यांदा पेपरला बसत आहेत सर. हे आम्हाला मानसिक त्रास सरकारकडनं होत आहे. आणि लास्ट टाइम पण आम्ही त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांचं नावासहित मुख्य शिक्षण मंत्र्याला पाठवलेलं आहे. त्यांनी त्यांची दक्षता घेतलेली नाहीये. हे आमचे इतर केंद्रावरती एक्झाम झाले पूर्ण एक्झाम कुठेही एक्झाम झालेलं नाहीये सर. सर्व डाऊनच आहे म्हणून सांगायला लागलेत. आम्ही लहान लेकरांना सोडून आलेलो आहे. 3 महिन्याच्या बाळाला सोडून मी आज इथे उभा आहे. का साठी? पुढच्या भविष्यासाठी. आमचं भविष्याचा विचार कोण करणार? आमचं फीज भरणार आहे. मानसिक त्रास पण असतो आम्हाला घरातून. तेवढं सगळं हे करून आम्ही शिक्षणासाठी पुढे येत आहे. महिलांना हे कुठेतरी तुम्ही खाली पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का असं मला म्हणायचं आहे. इथं असलेले सगळं लेडीज हे महिला आहे आज. कोणाचं लग्न आहे, पालक आहे, त्यांचे छोटं बाळ पण आहे. तेच लिमिट व्हायला लागलंय. आम्हाला नोकरीची संधी भेटी ना. एक तर हे स्टेनोग्राफर मध्ये पण आम्ही स्टेनो करत आहे. त्याच्यामध्ये पण डिप्लोमाचे सगळे स्टुडंट येत आहे. कॉम्पिटिशन वाढत आहे. आता परदेशात MBBS शिका. आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच. सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी. आजच भेट द्या. अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटलाइट, बाळीवेस, सोलापूर.